मग करताय ना हा वडा. जय गजानन. बाहेर छान पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे आज मुलांच्या फरमाईशवर मी आलूवडे बनवत आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण ही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. तर आता हे आपण छान कुकरमध्ये उकळून घेऊ. जोपर्यंत आलू उकडत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चम्मच सोप आणि 1 चम्मच धने टाकून हे छान मिक्सरमधून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. यामुळे आहे ना, जे आपण आलू वड्यांसाठी मसाला तयार करतो त्याला एकदम खूप छान टेस्ट येते. तर हे तुम्ही जर आलू वडे बनवत असाल तर हे नक्कीच तुम्ही 2 इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाका. त्यामुळे खूप वेगळी टेस्ट येते आलू वड्याच्या मसाल्याला. आणि त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण 10 ते 12 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि सांबार हे पण जाडसर मिक्सरमधून याची भरड करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी जाडसर हे मिक्सरच्या भांड्यामधून छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आता इथं आपले आलूसुद्धा छान उकडलेले आहेत. तर चला आता हे आलूचे आपण साल्ट काढून आता हे मॅश करून घेऊया. तर बघा, आलू आपल्याला जास्त खूप ओव्हरकुक पण पाहिजे नाही. तर अशा पद्धतीने आपले आलू उकडलेले पाहिजेत. जसे आपण आलूच्या चटणीसाठी आलू उकडतो त्या पद्धतीचे आलू आपल्याला इथं उकडून घ्यायचे आहेत. तर आता मी हे मॅशरच्या साहाय्याने सर्व आलू छान मॅश करून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणतेही जाड लम्स राहणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने छान आलू आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर इथं आपला आलू बारीक करून झालेला आहे. आता लगेच आपण आलूचा मसाला तयार करून घेऊ. तर बघा, इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तर आपल्याला खूप जास्त तेल इथं टाकायचं नाही, कारण की आपल्याला आलूची चटणी ही एकदम कोरडी बनवायची आहे. कारण की आपल्याला याचे आलू वडे बनवायचे आहेत तेलामध्ये, तर कोरडीच चटणी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर इथं मी तेल टाकलेलं आहे, ते तेल छान तापलेलं आहे. आता त्यामध्ये जिरं मोहरीसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. जिरं मोहरी छान तडतडलेलं आहे. त्यानंतर मिक्सरमधून बनवलेलं वाटण आता इथं मी टाकून घेत आहे. तर अर्धा किलो आलूच्या प्रमाणात मी इथं हे वाटण तयार करून घेतलेलं होतं. तर या वाटणामध्ये परफेक्ट तिखट चटणी आपली इथं तयार होती. तर बघा, हे छान तेलामध्ये आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा संपूर्णपणे निघून जाईल. आणि आता इथं आपल्याला सोप आणि धने जे आपण जाडसर त्याची भरड करून घेतली होती ते सुद्धा आता आपल्याला या तेलामध्ये इथं टाकून घ्यायची आहे. आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचासुद्धा कच्चेपणा निघून जाईल. आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाणीसुद्धा मी इथं टाकलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने छान आता आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद मी इथे टाकलेली आहे. हळद खूप जास्त सुद्धा टाकायची नाही. आणि चवीनुसार मीठ इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि छान परतून घेत आहे. तर इथं आपला मसाला तेलात छान भाजून झालेलाच आहे. तर आता इथं आपण हे सगळे बटाटे मॅश केलेले या चटणीमध्ये आता घालून घेणार आणि आपण छान आता या तेलामध्ये मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला संपूर्ण हे छान तेलामध्ये या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सगळा मसाला संपूर्ण आलूंना छान एकजीव होऊन जाईल. तर बघा, आपल्या छान आलूची चटणी तयार झालेली आहे. तर आता काय करायचं, तर इथं 1 ते 1.5 चम्मच मी बेसन घेतलेलं आहे. तर आता हे बेसन आपल्याला असं छान या आलूच्या चटणीवर टाकून घ्यायचं आहे. छान असं याच्यामध्ये फैलवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर 1 मिनिट झालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं, हे बेसन जे आहे ते संपूर्ण या आलूच्या मसाल्यामध्ये मिक्स करून द्यायचं. हे ट्रिक खूप महत्त्वाची आहे. हे जर बेसन तुम्ही या स्टेजवर इथं घातलं तर यामुळे जी आलू वड्यांना चव येते ती खूप अप्रतिम चव येते. तर मी बटाटे वडे करताना नेहमीच अशा पद्धतीचाच मसाला आलूचा इथं बनवत असते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. खूप अप्रतिम बटाटे वडे तयार होतात. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, इथं 2 मिनिटं झालेली आहेत. आता त्यानंतर आपण पाहूया. तर बेसन आपलं छान वाफवलेलं गेलेलं आहे या मसाल्यामध्ये. आणि आता या स्टेजवर इथं आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. बघा, छान मोकळी मोकळी चटणी इथं आपली तयार झालेली आहे. तर आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करून घेणार आहोत. आणि आता ही संपूर्ण चटणी आपण थंडी करण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर बटाटा वड्यासाठी लागणारा मसाला जो आहे तो इथं आपला रेडी झालेला आहे. तर हा आता आपण थंड करून घेणार आहोत. जोपर्यंत आपला हा मसाला थंड होते तोपर्यंत आपण इकडे बेसन भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं छोट्या 3 वाट्या बेसन आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून छान याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. तर बघा, इथं थोडं थोडं पाणी टाकून छान स्मूथ असं बॅटर मी इथं तयार करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला आलू वड्यांसाठी तयार करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर मी इथं तयार केलेलं आहे. तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपलं तेलसुद्धा छान तापत आहे. जोपर्यंत तेल तापत आहे तोपर्यंत आपण इथं या मसाल्याचे छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहोत.
तर बघा अशा पद्धतीचे मीडियम आकाराचे छोटे छोटे वडे मी आता इथं संपूर्ण तयार करून घेते. तर बघा तुम्ही गोल किंवा थोडेसे चापट तुमच्या आवडीनुसार वडे तयार करून घेऊ शकता. तर मी इथं हलकेसे चापट वडे तयार करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आपली आलूची चटणी खूप छान कोरडी झालेली आहे आणि खूप छान म्हणजे खूप तेलकटसुद्धा झालेली नाही. तर जवळपास 22 ते 24 वडे इथं एवढ्या मिश्रणापासून आपले तयार झालेले आहेत. तर आता इथं आपल्याला चिमूटभर सोडा या बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले बटाटे वडे जे आहेत ते छान हलके फुलके क्रिस्पीवरून तयार होतील. तर अगदी चिमूटभरच सोडा खाण्याचा इथं आपल्याला टाकायचा आहे. खूप जास्त सोडा आपल्याला इथं टाकायचा नाही आहे. तर चला आता आपण इथं वडे तयार करून घेऊ. तर मी सुरुवातीला 3 वडे या बॅटरमध्ये टाकलेले आहेत आणि आता चमच्याच्या साहाय्याने हे वडे मी आता तेलामध्ये सोडणार आहे. तर बघा आपलं तेलसुद्धा इथं तापलेलं आहे आणि तेल मीडियमच आपल्याला गॅस ठेवून हे वडे आपल्याला तळायचे आहेत. तर इथं मी हे वडे आता याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तर बघा आता आपण हे वडे आता छान तेलामध्ये परतून घेऊया 1 मिनिटानंतर. तर तुम्ही इथं बघू शकता छान आपले वडे तेलात तळले जात आहेत. तर खूप जास्त क्रिस्पी हे वडे तयार होतात आणि अजिबातही तेलकट कुठेच हे वडे तयार होत नाहीत. तर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आलू वड्यांना छान कलर आलेला आहे आणि छान क्रिस्पी असे आपले आलू वडे इथं तयार झालेले आहेत आणि छान त्याच्यासोबत तळलेली मिरची आणि आलू वडा खूप छान कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. छान भारी हॉटेलपेक्षा टेस्टी असा आलू वडा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे.